नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना सुक्या मच्छीचं सार बनवणार आहोत आणि ते सार म्हणजे शेंगटीचं आणि हे मालवणी पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी कोणकोणतं साहित्य घेतलंय ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। शेंगटीचं सार बनवण्यासाठी मी इथे ही सुकी शेंगटी घेतलेली आहे बघा, अशा प्रकारे असते ही। याच्यामध्ये ओली शेंगटी पण येते, पण ही सुकवलेली आहे। तर आता चटणी बनवण्यासाठी मी इथे ओलं खोबरं 1 वाटी घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा। त्यानंतर इथे मी सुकी मिरची घेतलेली आहे बघा, आणि ही मी पाण्यामध्ये घालून ठेवली आहे। आणि त्यामध्ये 1 चमचा मी धने घेतले आहेत। पाण्यामध्ये घालून ठेवल्यामुळे काय होतं, ही मिरची आपली ना नरम पडते आणि मिक्सरला लगेच लागली जाते। त्यानंतर फोडणीसाठी मी इथे अर्धा कांदा घेतलाय, अर्धा टोमॅटो आणि 5-6 कोकम। आता ही मी शेंगणी ना गरम पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहे। तर त्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलंय। 10 ते 15 मिनिटं आपण ही पाण्यामध्ये, या गरम पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि चांगली धुवून घ्यायची 2-3 वेळा। तर चटणी मिक्सरला लावण्यासाठी मी इथे हे मिक्सरचं भांडं घेतलंय। त्याच्यामध्ये आपण ना खोबरं घालून घेऊया। खोबरं आणि हळद घातलेली एकत्रच केलेलं आहे। त्यानंतर इथे टोमॅटो आणि अर्धा कांदा घेतलेला अर्धा, आणि त्यानंतर मी इथे ही सुकी मिरची पाण्यामध्ये घालून ठेवली होती ती घालायची आहे। पाणी घालून हे मिक्सरला लावून घ्यायची आहे चटणी। आता इथे आपली ही ना चटणी वाटून झाली आहे बघा, एकदम बारीक अशी लावून घ्यायची आहे। आता आपण इथे फोडणीला द्यायचं आहे। त्यासाठी मी इथे गॅसवरती टोप ठेवलेला आहे। तर आता आपण ना फोडणीला द्यायचं आहे, त्यासाठी आपण गॅस चालू करूया आणि त्याच्यावरती आपण हा टोप ठेवायचा आहे। टोप चांगला गरम व्हायला द्यायचा आणि त्यानंतरच आपण फोडणीला देणार आहोत। फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं ना की इथे मी त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। आता इथे मी हा टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला। आपण चटणीमध्ये पण टोमॅटो अर्धा घातलेला आहे आणि फोडणीमध्ये मी अर्धा घातलाय। तसंच आपण इथे चटणीमध्ये अर्धा कांदा घातलाय आणि अर्धा फोडणीला दिलेला आहे। जास्त कांदा वापरायचा नाही, नाहीतर कांद्याचा जास्त वास येतो, त्यामुळे कमीच वापरायचं मच्छीच्या सारामध्ये कांदा। कांदा टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून झालाय। आता आपण त्याच्यामध्ये ही चटणी घालूया। चटणी चांगली ना तेलामध्ये ही परतून घ्यायची आहे। खूपच छान असं आपल्याला ह्या चटणीला
कलर आलाय, पाहू शकता तुम्ही। असेच ना बरेचसे रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तुम्ही पाहिला नसाल ना तर नक्की पहा आणि रेसिपी कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर याच्यामध्ये आपण नाही कोकम घालूया आणि मच्छीच्या सारामध्ये कोकम घालावंच लागतं, त्याशिवाय मच्छी चांगली लागत नाही। तर तुमच्याकडे नसेल ना तर मार्केटमध्ये हे कोकम मिळतात, नाही तर आगळ पण मिळतो। परतून घेतली आहे। आता मी त्याच्यामध्ये ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली चटणी लागलेली असते ना त्यातच मी पाणी घातलंय आणि तेच पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। जेवढी आपल्याला मच्छीचं सार ठेवायचं असेल ना कमी जास्त त्याप्रमाणे पाणी घालायचं, जास्त पण पातळ करायचं नाहीये। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, अजून पाहिजे तर आपण घालू शकतो कारण अजून हे घट्ट आहे। एवढं घट्ट ठेवायचं नाही, थोडंसं अजून आपण पातळ करणार आहोत। अजून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते। एका साईडला मी मच्छी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे। आता या साराला ना आपण उकळी यायला द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मच्छी घालणार आहोत, तर पहिली घालायची नाही आहे मच्छी। इथे तुम्ही पाहू शकता साराला आपल्या उकळी यायला सुरुवात झाली आहे। तर आता मी हे मच्छी ना सुकी मच्छी मी ही धुवून घेतली आहे चांगली। आता मी याच्यामध्ये ही मिक्स करणार आहे। सर्व मच्छी मी घालून घेतले सारामध्ये। तर आता आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं। इथे ना आपलं सार शेंगटीचं सार तयार झालेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। हे बघा, इथे आपलं हे शेंगटीचं सार तयार झालं आहे, खूपच छान झालं आहे।